सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर झपाट्याने वाढीनंतर आता पाणी पातळीत संत गतीने वाढ। कोयना धरणातून 33,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू। तांबवे निसरे बंधारे पाण्याखाली। साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे। 24 तासात धरणात 4 टीएमसी पाणीसाठा। सातारा जिल्ह्याला 4 दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट। पश्चिम घाटातील सर्व धरणं ओसंडून वाहत आहेत। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। नदीतील सर्व मंदिरं पाण्याखाली। मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस। वाशी, नेरूळ, खारघर, कळंबल, पनवेल परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 89.8% पाणीसाठा। अद्याप पाणी कपात कायम आहे। राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरलाय। पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 10 इंच। राजाराम बंधाऱ्यांसह 34 बंधारं पाण्याखाली। कोल्हापुरातील राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला। धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 बंद आहे। जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 83%। धरणात 61.12 टीएमसी उपयुक्त तर 87.19 टीएमसी पाणीसाठा आहे। पुण्यातील खडकवासला वरसगाव धरण 100% भरले। वरसगाव 100%, टेमघर 89% तर पानशेत धरण 98% भरलंय। यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका आहे। 26,000 हेक्टर पिकांचं नुकसान। 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे। गुजरात, आसाम, केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मृतांचा आकडा 82 वर। 12 क्षेत्रांमध्ये 10 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद। पीएम पीक विमा योजनेस 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत योजनेसाठी 61,82,298 शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी। फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी। सामाजिक कार्यकर्ते माऊली नागनाथ हेगडेंचं मुख्यमंत्री सचिवालय, कृषीमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जायचं कट शिथिल करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,838 बियाणांच्या नमुन्यांची तपासणी। 206 नमुने निकृष्ट आढळले। 74 प्रकरणं न्यायालयात आहेत। धुळ्याच्या पिंपरी गावात तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली। कापूस, मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीप पिकांचं मोठं नुकसान। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची विशेष चौकशी करा। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अभिजित इटकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला? वडिलांच्या उत्पन्नावर आरटीआय कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी। सुरतमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून मागणी। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवर विनापरवानगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचं पोस्टर आहे। प्रशासनानं पोस्टर काढल्यानंतर समाज आक्रमक। दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा, नोकरीचा हक्क। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 2,112 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची सखोल छाननी केली जाणार। कामचुकार आणि गरज नसलेल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराजस्व अभियानाच्या शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याचा मुद्दा। आदिवासींच्या जमिनी बेकायदा लाटण्याचे प्रकार उघडकीस। महसूल विभागाकडे 39 तक्रारी दाखल। कारवाई करून जमिनी आदिवासींना परत करणार। लोकशाही मराठीच्या प्रभावामुळे पालिकेला जाग। कचऱ्याच्या साम्राज्यावर महापौरांचे सहाय्यक आयुक्तांना पत्र आहे। डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी सरकारी विभाग आणि सहकारी बँकांचे सायबर ऑडिट होणार। सरकारी संकेतस्थळावरील सायबर खंडणीखोरांचे हल्ले रोखण्यासाठी ही मोठी पावलं। शिणापूर हत्याकांडातील कागदपत्रे सापडत नसल्याचे सीबीआयने कोर्टासमोर कबूल केलंय। मुंबई सत्र न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश आहेत। भंडाऱ्यातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडिओ व्हायरल। शहरातील विविध नागरी समस्यांचं चित्र दाखवण्यात आलंय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकरांकडून व्हिडिओ शेअर। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरात होणार। 7 ऑगस्ट रोजी पार पडणार असून ओबीसींच्या 26 मागण्यांवर चर्चा होणार। पिंक रिक्षाच्या शासन अनुदानात दुपटीनं वाढ। गरजू महिलांना पिंक रिक्षा देताना मिळणार दुप्पट लाभ। आता पिंक रिक्षा खरेदीसाठी 20% 40% शासन अनुदान देणार। पेपरफुटी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली। विशेष न्यायाधीश अनु ग्रोवर यांची बदली। ग्रोवर यांच्या जागी विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांची नेमणूक। पुणे रेल्वे स्टेशनवर आज विशेष मेगा ब्लॉक। 7 गाड्या रद्द तर काही गाड्या पर्यायी मार्गाने। डेक्कन एक्सप्रेस पुणे दौंड गाड्या आज रद्द आहेत। जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मेट्रोच्या उत्पन्नात वाढ। पुणे मेट्रोकडून 10 कोटी उत्पन्नाचा टप्पा पार।
कराडमध्ये यशवंतराव चव्हाण पंचायत समितीत गदारोळ, निधी वाटपावरून भाजप विरोधात शिवसेना काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीच्या सदस्यांचा सभात्याग करत ठिय्या. धुळ्यातील शिरपुरात प्लास्टिक बंदीचा फज्जा, डम्पिंग ग्राउंडवर प्लास्टिकचा खच. हिंगोलीतील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पिंपळगाव कुटे येथे बैठक, शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देणार नसल्याची शेतकऱ्यांची शपथ आहे. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवींच्या पाठपुराव्याला यश, नंदुरबार मार्गे धावणारी खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून 6 दिवस धावणार. पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष न गेलेल्या वारकऱ्यांसाठी वारीचा घरबसल्या आनंद. माझी चित्रवारी वारकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. दिल्ली दार्वेकर यांनी पंढरीच्या वारीवर आधारित आकर्षक चित्रांचं प्रदर्शन भरवलंय. सिंधुदुर्गातील अमोल मान्सून मॅरेथॉन 2026 ला उत्साहात सुरुवात. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह गोवा, कर्नाटक राज्यातून 700 धावपटू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.